जीवनाची ज्या ठिकाणी कलीचं वास्तव्य आहे, पुढे एके दिवशी काय झालं बघा. चला इकडे लक्ष द्या. सरका पुढे या, पुढे या, या ना पुढं या, सरका पुढे या. हे आता पाठी मागून असं पडले पाणी ते भगवान श्री पांडुरंगाच्या अशी अगाध कृपेद्वारा मुक्त कैवल्य तेजोनिधी विश्वमाऊली ज्ञानोबा आहे. वैराग्य राग रसिक जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबा आहे. ब्रह्मीभूत संत मोतीराम महाराज अग्नि साधू माधव बाबा आदि करून सकल साधू संतांच्या अपार कृपेद्वारा पवित्र पुण्यभूमी मोळवण धाकटे या नगरीमध्ये समापन्न होत असलेला दिव्य श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळा श्री हरिभक्तपरायण पांडुरंग नारायण मुसळे यांच्या 61 पूर्ती तथा वारकरी जीवन गौरव सोहळ्यानिमित्त हा कार्यक्रम समापन्न होतोय. बेस कमी कर. आणि आपण पाहता पाहता गेली 4 दिवसापासून माझ्या कृष्ण कन्हैयाच्या लाडक्या लाडक्या भक्तांचं दिव्य दिव्य गोड चरित्र वर्णन करताय. पाहता पाहता आज आपण 4थ्या दिवसाच्या भगवत चिंतन सेवेसाठी धर्म मंडपामध्ये ज्ञान मंडपामध्ये सर्वजण विराजमान आहात. काल आपण भीष्म प्रयाण इथपर्यंत कथा श्रवण केली. ग्रंथामध्ये 9 स्कंदापर्यंत भक्तांचं चरित्र श्रीमद भागवत महापुराणामध्ये आलेलं आहे. पितामहांचं निर्याण आपण काल ऐकलंय. हे शरीर इथं राहण्यासाठी आले नाही बाबा. एक ना एक दिवस या शरीराला आपल्याला सोडून जावं लागणार आहे. ज्ञानोबराय फार चिंतन करतात. येण्याची शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना यरझारे चिरापडी. पितामहांचं प्रयाण, त्यांना शरीराविषयी लोभ मोह ममता माया नव्हती. पुढं आता माझे भगवान कृष्ण कन्हैया द्वारकेला गेले. द्वारकेमध्ये माझ्या भगवान कृष्ण कन्हैयाचं स्वागत झालं. आता सौनक ऋषी सूत मुनींना म्हणतात, ज्या अश्वत्थाम्यानं ज्या उत्तरेच्या गर्भामध्ये जे ब्रह्मास्त्र सोडलं होतं आणि त्या गर्भामध्ये राजा परीक्षिती महाराजांचा गर्भ वाढत होता, ते ब्रह्मास्त्र सोडलेलं, त्या ब्रह्मास्त्राचं पुढं काय झालं याचं यथार्थ दिग्दर्शन आम्हाला सांगा. त्यावेळी सूत मुनी सौनक नावांच्या ऋषींना या प्रश्नाचं उत्तर देतात. ऐका ऋषींनो, त्या उत्तरेच्या अभिमन्यूची पत्नी उत्तरा आणि त्या उत्तरेच्या गर्भामध्ये कपटी चांडाळ अश्वत्थाम्यानं जे ब्रह्मास्त्र सोडलं होतं, त्या ब्रह्मास्त्राचं निवारण माझ्या कृष्ण कन्हैयानं अंगठ्या एवढं रूप घेतलेलं आहे. आणि अंगठ्या एवढं रूप घेऊन सतत उत्तरेच्या गर्भामध्ये माझा कृष्ण कन्हैया गदा वगैरे घेऊन असा चौभोवती त्या गर्भाचं रक्षण करतोय. त्या ब्रह्मास्त्राला काही त्या ब्रह्मास्त्रापासून त्या गर्भाला इजा पोहोचू नये म्हणून माझा देव साक्षात त्या गर्भामध्ये त्या परीक्षितीच्या गर्भाचं रक्षण करतोय. पाहता पाहता काही दिवस झाले आणि काही दिवस झाल्यानंतर योग्य मुहूर्तावर ज्या उत्तरेच्या गर्भामध्ये माझ्या राजा परीक्षितीचा गर्भ वाढत होता, त्या परीक्षिती महाराजांचा जन्म या भूतलावर झालेला आहे. बोला परीक्षिती भगवान की जय. पांडव वंशामध्ये राजा परीक्षितीचा जन्म झाला. परीक्षितीचा जन्म झाल्यानंतर त्याचा नामकरण विधी ठेवला. त्याचं पहिलं नाव होतं देवराट. पुढं पुढं तो मोठा होत राहिला आणि सगळ्या पृथ्वीवर परीक्षण करत फिरू लागला, म्हणून त्याचं नाव पुन्हा परीक्षिती असं ठेवण्यात आलं. पुढे कालांतरानं पांडवांचं स्वर्गारोहण झालं आणि स्वर्गारोहण झाल्यानंतर
पांडवांचा वंश कोण चालवायचा, राजगादीवर कोण बसवायचं, श्रेष्ठ ब्राह्मणांच्या आदेशातून परीक्षितीला पांडवांच्या राजगादीवर विराजमान करण्यात आलं. पुन्हा राजा परीक्षिती पृथ्वीचं परीक्षण करत होता. पुढं तो चक्रवर्ती राजा झाला आणि त्याने उत्तराची कन्या इरावतीच्या मुलीसोबत राजा परीक्षितीचा विवाह झाला आणि पुन्हा राजा परीक्षिती राज्य करू लागला. राज्य करत असताना राजा परीक्षिती फिरायचा. एके दिवशी असा पृथ्वीवर भ्रमण करत असताना त्याच्या नजरेला एक दृश्य दिसलं. परीक्षिती या पृथ्वीवर भ्रमण करतो आणि भ्रमण करता 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 त्याला एक दृश्य दिसलं. एक बैल होता आणि एक गाय होती आणि एक काळा कुट्ट पुरुष त्या बैलाला आणि गायीला आसुडानं मार देत होता. राजा परीक्षिती त्या बैलाजवळ गेला आणि बैलाला आणि गायीला म्हणतो, कोण आहेत तुम्ही? बैल आणि गाय म्हणतो, तुम्हीच वळका. तुम्ही कोण? मी या पृथ्वीचा राजा परीक्षिती, पांडवांच्या वंशामध्ये मी विराजमान झालेला राजा परीक्षिती आहे. कोण आहे काळा कुट्ट पुरुष? कशामुळे मारतोय तुम्हाला? कशामुळे त्रास देतोय? ती गाय म्हणजे पृथ्वी होती दादा, आणि तो बैल जे होता तो धर्म होता. धर्म. त्या बैलाला 4 पाय होते पण 3 पाय त्याचे नष्ट झाले होते. एकच पाय त्या बैलाला होता आणि एकाच पायावर तो बैल उभा होता आणि तो राहिलेला एक पाय सुद्धा काळा कुट्ट पुरुष म्हणजे कलियुग तो एकही पाय तोडण्याच्या तयारीमध्ये होता. दादा, त्या धर्माला 4 पाय होते. त्याचे 4 पाय म्हणजे पहिला सत्य नावाचा एक पाय आहे, शौच नावाचा एक पाय आहे, दया नावाचा एक पाय आहे आणि चौथा पाय म्हणजे तप नावाचा एक पाय आहे. जसं कलियुगाचा प्रभाव या भूत पृथ्वीवर वाढायला लागला तसे त्या धर्माचे 3 पाय नष्ट झाले. नाथ बाबा, सत्य नावाचा पाय खरेपणा कलियुगातून निघून गेला. शौच नावाचा पाय या कलियुगामध्ये पवित्रता, शुचिर्भूतता लोक करत नाहीत म्हणून शौच नावाचा सुद्धा पाय धर्माचा निघून गेला. तिसरा दया नावाचा पाय, कलियुगामध्ये लोकांना दया कुणाची यायला तयार नाही. निष्ठुर अंतकरणाची लोक या कलियुगामध्ये वावरताना दिसतात. दया नावाचा पाय सुद्धा निघून गेला. राहिला होता फक्त एकच पाय, त्या पायाचं नाव होतं तप. आणि त्या एका तपावर धर्म चालत होता. पण तो कलियुग तो तप नामाचा सुद्धा पाय नष्ट करण्याच्या प्रवृत्तीमध्ये होता. आणि गायीच्या सुद्धा डोळ्यामध्ये, गाय म्हणजे पृथ्वीच्या सुद्धा डोळ्यामध्ये अश्रुधारा व्हायला लागल्या. दादा, गाय दुःखी राहणं आपल्यासाठी बरं नाही. ज्या देशामध्ये गाय दुःखी असतो तो देश दुःखी असतो दादा. ज्या राष्ट्रामध्ये गाय दुःखी असते तो राष्ट्र दुःखी असतं. ज्या जिल्ह्यात गाय दुःखी असतो त्या जिल्ह्यामध्ये चांगल्या घटना कधी घडत नाहीत. ज्या गावात गाय दुःखी आहे ते गाव कधी आनंदी राहत नाही. आणि ज्या घरामध्ये गाय दुःखी आहे त्या घरामध्ये कधी आनंद होत नाही, सुख समाधान कधी लाभत नाही. ही पृथ्वी जे टिकून आहे दिनेशराव, ही पृथ्वी जे टिकून आहे ती 7 गोष्टीमुळे टिकून आहे, 7 लोकांमुळे टिकून आहे. या पृथ्वीवरचे 7 गोष्टी, 7 लोक जर नाहीशी झाली तर पृथ्वी क्षणात उद्ध्वंस होणार आहे. सांगतो तुम्हाला कोणकोणते 7 लोक आहेत. या पृथ्वीवर गाय आहे म्हणून पृथ्वी टिकून आहे. या पृथ्वीवर ब्राह्मण भूदेव आहेत म्हणून ही पृथ्वी टिकून आहे. या पृथ्वीवर सती स्त्री आहेत म्हणून ही पृथ्वी टिकून आहे. या पृथ्वीवर सत्यवादी लोक आहेत म्हणून ही पृथ्वी टिकून आहे.
या पृथ्वीवर अलोभी लोक आहेत म्हणून ही पृथ्वी टिकून आहे. या पृथ्वीवर वेद आहे म्हणून ही पृथ्वी टिकून आहे. आणि या पृथ्वीवर दानशूर लोक आहेत म्हणून ही पृथ्वी टिकून आहे. ज्या दिवशी या पृथ्वीवरची गाय नष्ट होईल, ज्या दिवशी या पृथ्वीवरचा वेद नष्ट होईल, ज्या दिवशी या पृथ्वीवरचे सत्यवादी लोक नष्ट होतील, दानशूर लोक नष्ट होतील, भूदेव नष्ट होतील, त्या दिवशी एका क्षणामध्ये पृथ्वीचा विनाश झालेला असेल. म्हणून गाय कधी दुःखी नसली पाहिजे. राजा परीक्षितीने दृश्य पाहिलं. गायीला त्रास देणारा काळाकुट्ट पुरुष म्हणजे कलियुग आणि धर्म नावाच्या बैलाला त्रास देणारा काळाकुट्ट पुरुष म्हणजे कलियुग. राजाला सहन झालं नाही. राजानं रथातून खाली उतरला, बाण काढला आणि भात्यामध्ये लावणार. तेवढ्यात कलियुगाला भीती वाटली. आता हा राजा आपल्याला सोडणार नाही, नक्की काहीतरी शासन केल्याशिवाय राहणार नाही. लगेच कली नावाचा पुरुष परीक्षिती राजाला शरण आला. महाराज माफ करा मला, मी तुम्हाला शरण आलोय. एकदा माणूस शरण आला ना त्याला माफ करत जावं. राजा म्हटला तुला माफ करतो, माफ करतो, पण एका अटीवर, तू माझ्या राज्यात राहायचंच नाही. ह्या अटीवर माफ करतो. कलियुग म्हणतो महाराज सगळ्या गोष्टी माझ्याकडे वाईट आहेत, बरोबर आहे, पण एखादा तरी गुण चांगला असेल ना माझ्याकडे. सगळं काही वाईटच आहे का? काय तसं नका करू. मोठ्या मनाचे पांडवांचे वंशज तुम्ही राजा परीक्षिती आहात, कुठेतरी मला राहण्यासाठी जागा द्या. त्यावेळेस राजा परीक्षितीनं त्या कलीवर केलेला उपकार, कलीला दाखवलेली दया, 4 ठिकाणी त्याला जागा दिल्या राहिला. फार सुंदर श्लोक आलाय. दूतपानम स्त्रिया सुनाः यत्र धर्मश्च तुर्षी धमः. 4 ठिकाणी जागा दिल्या. त्या 4 जागा, एक धूत, जिथे डाव खेळला जातो तिथे कलीचं वात्सव्य आहे. कलीला दुसरी जागा दिली हिंसा, मारामाऱ्या, भांडणं, तंटे, सगळे तोडातोडी, हे जे प्रकरण चालतात ना त्याच्यामध्ये कलीचं वास्तव्य आहे. ही कलीची दुसरी जागा आहे. कलीची तिसरी जागा मदिरापान. जी लोक गुळाचं पाणी पितात त्याच्यामध्ये कलीचा वास्तव्य आहे. आणि चौथी जागा व्याभिचार. जी लोक व्याभिचारी राहतात तिथं कलीचं वास्तव्य आहे. 4 जागा दिल्या. कलीला वाईट वाटायला लागलं. राजन एवढाही वाईट नाही ना मी, एवढा वाईट नाही. तुम्ही सगळ्या मला जे जागा दिल्या ते टाकून दिलेल्या जागा, एखादी तरी जागा चांगली द्या. धूत म्हणजे काही जागा चांगली आहे? हिंसाची जागा काही चांगली आहे? मदिरापानाची जागा चांगली आहे? व्याभिचार नावाच्या जागेमध्ये मला वास्तव्य दिलं. एखादी तरी जागा चांगली द्या, एखादी. मग राजा परीक्षितीनं त्याला एक चांगली जागा दिली. लक्ष देऊन ऐका. ती म्हणजे सोनं. ते म्हटले तुझं वास्तव्य सोन्यात राहील, म्हणून सोन्याचा जास्त मोह धरत जाऊ नका. लय अंगठ्या घालून मिरवत बसत जाऊ नका. त्याच्यामध्ये वास्तव्य सोन्याचं आहे. मला सोडून माता माऊलीला विनंती आहे, आपल्या पतीकडे हे अलंकार करा, ते दागिना करा, ते दागिना करा, ते दागिना. अजिबात 8 तास करत जाऊ नका. सोनं बुद्धीचा नाश करतं दादा. पाऊस जोरात पडला. होऊ द्या एकदा थंडगार तरी होऊ द्या. चांगला असतो पाऊस आलेला, चांगला असतो. अरे आमच्या पांडुरंग महाराजांनी केलेला यज्ञ आज नक्की सफल झाल्याशिवाय राहिला नाही. पावसाच्या रूपानं वरुण देवाची हाजरी लागली. पहिल्या वर्षी भागवत कथा केली, त्या दिवशी असाच कृष्ण जन्म होता, वार बुधवार होता, नक्कीच पाऊस आलता. त्याही वेळेस आलता. आजही पांडुरंग महाराजांनी हा दिव्य श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ आयोजित केला. कृष्ण जन्माचा दिवस आहे, वार बुधवारच आहे आणि वरुण देवतेची हाजरी सुद्धा आहे. पण त्यावेळेस थोडा कमी होऊन गेलता. आज मात्र जोरातच आला. त्यांचा परमार्थ फळाला आला. बोलू नका, बोलू नका. ऐका, इकडे ऐका. ते पडणारच आहे, त्याला थांबायचं तेव्हाच थांबणार आहे. ते
त्या साऊंडवर काहीतरी टाकता का रे? त्या शिदू त्या साऊंडवर टाका. एके दिवशी काय झालं बघा, राजा परीक्षिती सायंकाळच्या वेळेला संध्याकाळी राजवाड्यात आला. आणि राजवाड्यात आल्यानंतर आपल्या पूर्वजांच्या तिजोरीतल्या सगळ्या वस्तू बघत होता. हे बोलू नका, काय कोंब फुटायलेत का? थोडं पाणी अंगावर आलं तर. सायंकाळच्या वेळेला तिजोरीतल्या सगळ्या वस्तू बघत असताना त्याच्याच वंशातला जरासंध नावाच्या राजाचा मुकुट त्याच्या हाती लागला. मुकुट असा हे रत्न जडित होता, हिरे जडित मुकुट होता. परीक्षितीला वाटलं आपल्या पूर्वजाचा सगळा मुद्देमाल आहे, तर हा मुकुट एक दिवस आपण आपल्या डोक्यावर घालावा. जसा डोक्यावर परीक्षितीनं मुकुट घातला तसा कलीनं परीक्षितीच्या बुद्धीमध्ये प्रवेश केला. आणि परीक्षितीचा जसा बुद्धीमध्ये प्रवेश केला तशी परीक्षितीला बुद्धी अशी सुचली की आज मला शिकार करायला जायचंय. राजा परीक्षितीनं जो मुकुट घातला, रथामध्ये बसला आणि जंगलामध्ये शिकारीसाठी निघाला. शिकारीसाठी जाता 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 उन्हाळ्याचे दिवस होते. दिवसभर जंगलामध्ये फिरला फिरला, त्याला काही शिकार कोणती मिळाली नाही. शिकार न मिळाल्यामुळे त्याला तहान लागली. दुपारच्या वेळेस तहानेने व्याकुळ झाला. मग तहान लागल्यानंतर तो त्या एखाद्या वस्तीचा, इथं जंगलामध्ये एखादा काही आश्रय आहे का, कोणाचा एखादी वस्ती आहे का म्हणून जंगलामध्ये फिरू लागला. तर त्याला एक झोपडी दिसली. झोपडी, ती झोपडी अनन्यसाधारण माणसाची नव्हती. दादा श्रमिक नावाच्या ऋषींची ती झोपडी होती. त्याला वाटलं झोपडी आहे, झोपडीवर एक भगवी पताका आहे, एखाद्या साधूचा आश्रम असेल, तिथं जावं. तिथं गेल्यानंतर नक्कीच साधू महाराज माझी तहान भागवतील. त्या झोपडीच्या आश्रमाच्या दिशेने राजाचा रथ निघाला. पाहता पाहता आश्रमामध्ये राजाचा रथ आला. आणि राजाचा रथ आल्याबरोबर आश्रमामध्ये गेला तर साधू महाराज श्रमिक ऋषी ध्यानस्थ अवस्थेमध्ये, समाधिस्थ अवस्थेमध्ये होते. आणि समाधिस्थ अवस्थेमध्ये असलेले ऋषी महाराज, राजा पाहतोय, जातोय आश्रमामध्ये, रथातून खाली उतरतोय, बाण आहे सोबत. त्याला वाटलं महाराज उठतील, मला पाणी देतील. पण दादा एक लक्षात ठेवा, वैष्णवाकडून साधूकडून कधी मानाची सन्मानाची अपेक्षा करायची नसते. साधू संत सांगतात साधूचा, वैष्णवांचा, मुनीचा सन्मान आपण करायचा असतो. त्यांच्याकडून आदर करून घेण्याची आपण कधी भावना ठेवायची नसते. वैष्णव मुनी विप्रांचा सन्मान करावा, आपण घेऊ नये. त्यांचा सन्मान आपण करायचा, त्यांच्याकडून आपण सन्मानाची अपेक्षा नाही ठेवायची. पण राजाला वाटलं महाराजांना माझा सन्मान करावा. महाराज ध्यानस्थ अवस्थेमध्ये राजाला राग आला. महाराज आता उठतील पाणी देतील, मग उठतील पाणी देतील. ध्यानस्थ अवस्थेत असलेले श्रमिक महाराज त्यांनी काही डोळे उघडले नाहीत. राजाला राग आला आणि रागाच्या भरामध्ये तिथे एक मेलेला साप होता. भात्यातला बाण काढला. त्या बाणाच्या टोकानं त्या साप उचलला आणि डायरेक्ट श्रमिक ऋषींच्या गळ्यामध्ये साप टाकला. आणि तिथून राजा निघून गेला. काही वेळानंतर त्यांचा मुलगी श्रंगी नावाचा ऋषी आपल्या वडिलांच्या आश्रमामध्ये कोपडीमध्ये आला. आल्यानंतर त्यानं पाहिलं की आपल्या ध्यानस्थ अवस्था असलेल्या पुत्याच्या गळ्यामध्ये मेलेला साप कोणीतरी टाकलेला आहे. त्या श्रंगीला राग आला आणि रागाच्या भरामध्ये श्रंगीनं शाप दिला, ज्या कोणी चांडाळाने, ज्या कोणी दुष्टाने हे कृत्य केलं असेल, माझ्या वडिलांच्या गळ्यामध्ये मेलेला साप टाकला असेल, येणाऱ्या 7 दिवसामध्ये महाभयंकर विषारी तक्षक नावाचा साप त्याला येईल आणि दंश करेल आणि त्या दंशाने त्याचा मृत्यू होईल. असा शाप दिला. शाप दिल्यानंतर काही काळानंतर श्रमिक ऋषी ध्यानस्थ अवस्थेतून जागे झाले. श्रंगी म्हणतो, बाबा एक कोणीतरी चांडाळ पुरुष आला होता, त्याने गळ्यात मेलेला तुमचा साप टाकला होता आणि मी त्याला शाप दिला. येणाऱ्या 7 दिवसामध्ये तक्षक नावाचा विषारी साप येईल, दंश करेल आणि त्याचा मृत्यू सर्पदंशाने होईल.
लगेच श्रमिक महाराजांनी डोळे लावून ध्यान करून बघितलं. बोलू नका रे. डोळे लावून ध्यानस्थ अवस्थेनं बघितल्यानंतर त्यांना कळालं, अरे बाळा, तू जो शाप दिलास ना, तो काही शाप सर्वसाधारण माणसाला दिलेला नाहीस. तो या नगरीचा राजा आहे आणि त्याचं नाव परीक्षिती आहे. बेटा, विचार करायला पाहिजे होता. शाप देताना थोडासा विचार करत जावा. अरे एखादी गोष्ट आपल्या मनाच्या विरुद्ध घडल्याबरोबर लगेच त्या माणसाला तळतळाटून कधी शाप देत जाऊ नये. तू राजा परीक्षितीला शाप दिलास, वाईट केलास रे. अरे तो एका ऋषीचा मुलगा आहेस, तू एका साधूचा मुलगा आहे. साधूच्या मुलानं ऋषीच्या मुलानं इतका राग नाही आणायचा. आणि याला साधू संतांची लक्षणं थोडीच म्हणतात. विश्वरागे झाले म्हणी, संती सुखे व्हावे पाणी. अरे कधी कधी माझ्या ज्ञानोबारायांना सुद्धा राग यायचा. ज्ञानोबारायांना राग आल्यानंतर छोट्याशा मुक्ताबाईनं ज्ञानोबारायांना सुद्धा उपदेश करावा, दादा, अरे या जगाचा धर्मच आहे आपला अपमान करणे. या जगाचा धर्मच आहे जागोजागी पावलोपावली मान सन्मान न देणे. मग हे जग जर असं वागत राहिलं, त्याच्यासारखंच आपण वागायचं का? ज्ञानोबारायांना जगाचा कधी कधी या माणसांचा राग आल्यानंतर ज्ञानोबाराय सुद्धा सिद्धबेटामध्ये जावेत. पर्णकुटीमध्ये जाऊन पर्णकुटीला ताटी लावून घ्यावी आणि मुक्ताबाईनं त्या ताटीच्या दाराजवळ यावं आणि म्हणावं, दादा, योगी पावन मनाचा, 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 आवाज दे, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, साहे अपराध जनाचा, साहे अपराध जनाचा, साहे अपराध जनाचा, साहे अपराध जनाचा, विश्वरागे विश्वरागे धादेवनी, विश्वरागे धादेवनी, संती सुखी भावे पानी. गोपाल कृष्ण भगवान की जय. राधे. बोला बोला. समाजाचा धर्म आहे अपमान करणे. त्यांनी अपमान केला म्हणजे त्या अपमानाचा बदला आपण त्याचं प्रत्युत्तर अपमानामध्ये नाही द्यायचं. मोठं मन करायचं आणि लोकांना माफ करण्याचं, यालाच अंतकरण साधूचं म्हणतात. याच्यापेक्षा दुसरं काय सांगावं? अरे साधू साधू म्हणून घ्यायचं ना स्वतःला. साधू म्हणावे जयाशी, दया क्षमा ज्याच्या दाशी,
लोभ अहंता नये मना, जगी विरक्त तोची जाना. साधू म्हणायचं ना, दया आणि क्षमेला अंतकरणामध्ये जागा देणं तर साधू म्हणून घ्यायचं. ज्याचं अंतकरण दयेनं भरलेलं असतं ते साधू असतात. एवढंच नाही, साधून अंतकरण किती स्थित ठेवलं पाहिजे. एकच टोकाचं उदाहरण सांगतो, पुढे चलतो. एकनाथ महाराजांचा अभंग आहे बघा. आपुलाची पुत्र वधोनी जाय शत्रू, तरी मोहाचा पाझरू अंतरी नये. कळाला भाव तुम्हाला माझ्या बोलण्याचा? एकुलता एक पुत्र असावा, पुत्र फार नवसासायासाने झालेला असावा, आणि तो पुत्र आपल्या शत्रूच्या नजरेत यावा आणि त्या शत्रूनं त्या लेकराचा काटा काढावा, निघून जावा. एकुलता एक मुलगा जर शत्रूनं मारला तरी अंतकरणामध्ये ज्याच्या मोह जागा होत नाही, ममत्व भाव जागा होत नाही, त्याला साधूचं अंतकरण म्हणतात. एवढंच नाही, त्याच्या पुढे एकनाथ महाराज सांगतात, आपुलेची धन तस्करी नेता जाण, जयाचे ते मन उद्विग्न नोहे. एक 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 रुपया करून तिजोरीमध्ये 10-5 कोटी रुपये जमा करून ठेवले. चोरानं संध्याकाळच्या 12 वाजता आपल्या तिजोरीवर डल्ला मारला, चोरी केली, सगळं आयुष्यभर कमवलेला सगळी संपत्ती घेऊन गेली. पण एवढी संपत्ती आयुष्यभरातली गेल्यानंतर सुद्धा ज्याचं मन उद्विग्न होत नाही त्याला साधूचं अंतकरण म्हणतात. सांगू का आता शेवटचे एकच सांगतो, एकच सांगतो, साधूचं अंतकरण कशाला म्हणतात. आपुलीच दारा, थोडा आवाज दे रे विष्णू, आवाज कमी झालाय, ऐका, लक्ष देऊन ऐका. आपुलीच दारा जरी टेके व्यभिचारा, तरी क्रोधाचा थारा अंतरी नये. याला साधूचं अंतकरण म्हणतात, त्याचं विश्लेषण करत. श्रमिक ऋषी म्हणतात, बाळा अरे तू एका साधूचा मुलगा आहेस आणि इतक्या रागामध्ये फक्त कारण काय क्षुल्लक आहे. एखाद्या व्यक्तीने आम्हाला मेलेला साप गळ्यामध्ये टाकला, माझा अपमान केला, त्या अपमानाचा बदला म्हणजे त्याला एवढा मोठी शिक्षा आणि एवढा मोठा शाप. थंड झालं बघा, गार लागायला बघा. आता आता गारगार लागायला. या आता घरामध्ये बसलेले या, बाहेर झालं उघडलं पाऊस. इतकं रागीट व्हायचं नाही. पाहता पाहता मग परीक्षितीला शाप दिला, आणि शाप दिल्यानंतर श्रमिक ऋषींनी शिष्यांना पाठवलं, सांगितलं अरे जा त्याला कल्पना तरी द्या, तो तयारी तरी करेल. सगळे शिष्य गेले. शिष्यांनी सांगितलं श्रमिक ऋषीच्या मुलाने, श्रंगी नावाच्या ऋषीने तुम्हाला शाप दिलाय. तुम्ही ज्यांच्या बापाच्या गळ्यामध्ये मेलेला साप टाकला, त्या साप बघितलं, त्या अपमानाच्या बदल्यामध्ये त्यांच्या मुलानं शाप दिला की येणाऱ्या 7 दिवसामध्ये तक्षक नावाचा सर्पदंश तुम्हाला होईल आणि त्या सर्पदंशाने तुमचा मृत्यू होईल. पाहता पाहता ही बातमी जशी परीक्षितीच्या कानावर आली, पण परीक्षितीला बातमी आल्याबरोबर परीक्षिती उदास झाला नाही. माणसानं मरणाला कधी व्हायचं नसतं बुवा. तुमच्या आमच्या सारख्याला जर अशी बातमी कळाली असती, मी जर म्हणलं एखाद्या कथेमध्ये बसलेल्या माणसाला तू 7 दिवसात मरणार आहेस, तुम्ही मला आनंदानं कथा करू देताल का? इथं अजिबात नाही. अरे स्वतःच्या मृत्यूची बातमी आपल्या कानावर आल्यानंतर ज्याचं अंतकरण स्थिर राहतं, स्थिर, किंचितही अंतकरण डळमळत नाही, त्याला राजा परीक्षिती म्हणतात. परीक्षिती म्हणला बरोबर आहे ना, कधीतरी मरायचंयस ना. आणि तर कोण काय अमृताचा कलश डोक्याला बांधून थोडं कोणी आलंय? एक ना एक दिवस मरायचंय का मरायचंय. अरे इथली आपलं जीवन म्हणजे भाड्याची खोली आहे, भाड्याची. जिंदगी एक किराए का घर है, एक न एक दिन बदलना पड़ेगा.
मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा। जिंदगी एक किराए का घर है, ना एक दिन बदलना पड़ेगा। जिंदगी एक किराए का घर है, एक न एक दिन बदलना पड़ेगा। मौत जब तुझको आवाज देगी, मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा। जिंदगी एक किराए का घर है, एक न एक दिन बदलना पड़ेगा। रूठ जाएंगी जब तुझसे खुशियाँ, रूठ जाएंगी जब तुझसे खुशियाँ, गम के साँचे में ढलना पड़ेगा। वक्त ऐसा भी आएगा नादान, वक्त ऐसा भी आएगा नादान, तो कांटों पे चलना पड़ेगा। जिंदगी एक किराए का घर है, एक न एक दिन बदलना पड़ेगा। ये जो मखमल का चोला है तेरा, ये जो मखमल का चोला है तेरा, ये कफन में बदलना पड़ेगा। जिंदगी एक किराए का घर है, एक न एक दिन बदलना पड़ेगा। जिंदगी एक किराए का घर है, एक न एक दिन बदलना पड़ेगा। एक न एक दिन बदलना पड़ेगा, एक न एक दिन बदलना पड़ेगा, एक न एक दिन बदलना पड़ेगा। एकदा कलाकारासाठी टाळ्या वाजवा सगळेजण. हा आता थंडी वाजायला लागली जरा, आता हा टाळी वाजली गरमी अंगात येते. हा जिंदगी म्हणजे किरायाचं घर आहे दादा. आता बोलू नका, फक्त लक्ष देऊन ऐका. जिथं जागा भेटल तिथंच बसा. जिथं जिथं कोरडी जागा आहे काही नाही. आता ते थोडंसं पाणी जर काढून टाकलं तर त्याच्यावर मॅट टाका बसता येते, काय अडचण नाही. राजा परीक्षितीला सुद्धा वाटलं एक दिवस मारायचंय ना. त्यानं मरणाला घाबरला नाही. माणसानं मरणाची वळकटी बांधून तयार राहिलं पाहिजे. तो कधी येऊ द्या, त्याला तोंड देण्याची धमक माणसाच्या जीवनामध्ये अंतकरणामध्ये स्थिर पाहिजे. ती चुकणार थोडंच आहे. महाराज झाला ना, सिंतवादक झाला ना, तबलवादक झाला ना, प्याडवादक झाला, कुणी काही तर राहण्यासाठी आलं का ऋषी महाराज?
महाराजाला मरावंच लागणार आहे. ऋषी महाराजले जिंदगी एक किराय एका घरे म्हणतात. त्यांना काही इथं राहायचंय का? त्यांना सुद्धा जायचंय. मी आधी गेलो तर माझ्या पाठीपाठी 1-2 वर्षाने ते येणारच आहे, पण सोडणार नाही. जावं लागणार आहे. राजा परीक्षितीचं अंतकरण इतकं उदार होतं बघा. मग राजाला वैराग्य अंतकरणामध्ये उत्पन्न झालं. राजाचा मुलगा जन्मेजयाला बोलवून घेतलं, त्याला राजगादीवर बसवलं, राज्याचा त्याग केला. आणि राजा परीक्षितीनं राज्याचा त्याग करून सुकताल नावाच्या गंगेच्या किनारे सुकताल नावाच्या ठिकाणी राजा आलेला आहे. तिथं अनेक प्रकारचे ऋषी पंढरीचा पांडुरंगा डगमग डोले माझ्या पायावरी नाभ रे. डगमग डोले माझी पायावरी नाभ रे. पंढरीचा पांडुरंगा बिगी धाम 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 रे. एक ताली जय हो. मीराबाई साठी देवा घेतो विषू प्याला. मीराबाई साठी देवा घेतो विषू प्याला. रक्षियले देवा तुरे भक्त प्रल्हादाला. रक्षियले देवा तुरे भक्त प्रल्हादाला. अनाथाच्या नाथाचा अरे टाळी वाजवा टाळी सावलं रे. अनाथाच्या नाथाचा मजसी उपाव रे. पंढरीच्या पांडुरंगा बिगी धाम 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 रे. पाण्यासाठी देवा जीव हा भुकेला. धीर नाही वाटे देवा माझ्या मनाला. धीर नाही वाटे देवा माझ्या मनाला. भक्त उद्धारीशी देवा जगी तुझं नाव रे. भक्त उद्धारीशी देवा जगी तुझं नाव रे. पंढरीच्या पांडुरंगा बिगी बिगी धाम 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 रे.
म्हणे दास तुकड्या देवा रूप तुझे दाबरे म्हणे दास तुकड्या देवा रूप तुझे दाबरे पंढरीच्या पांडुरंगा विधी धावरे पंढरीच्या पांडुरंगा विधी धावरे पंढरीच्या पांडुरंगा विधी धावरे गोपाल कृष्ण भगवान की राधे. हा असे पटकन हात वर करायचे, ह्याच्या त्याच्या तोंडाकडे बघायचं नाही, शिट्ट्या कमी मारू द्या आता. शुकताल नावाच्या ठिकाणी परीक्षित आला, अनेक ऋषीमुनी आले. अनेक ऋषी मुनी त्या ठिकाणी आल्यानंतर ऋषीमुनींना परीक्षित महाराज म्हणतात, मला 7 दिवसामध्ये विषारी तक्षक नावाचा साप येणार आहे, दंश होणार आहे, त्याने माझा मृत्यू होणार आहे. मी मृत्यूला घाबरत नाही, फक्त माझी इच्छा एक आहे की मरताना मला कशाची भीती तर नाहीच, माझा उद्धार कसा होईल याची मला तळमळ आहे. अरे प्रत्येकानं कधी कधी आपल्या उद्धाराची तळमळ करावी. आपण जीवनभर काय केलंय याचा संपूर्ण चित्रपट मृत्यूच्या वेळेला आपल्या नजरेसमोर येत असतो. चांगली कर्म केली असती तर माणसाला मरणाची भीती कधीच वाटत नाही. कधी येऊ द्या त्यानं, अरे कधी मी तयार आहे. पण ज्यानं काळे बेंद्रे बाजार केलेत का जीवन जगताना, त्याला लई मृत्यूची भीती वाटते. त्याला यमाच्या दूताला तोंड सुद्धा दाखवू वाटत नाही, त्याचं तोंड बघण्याची हिंमत ह्याच्यामध्ये नसते सुद्धा. परीक्षितीला वाटलं त्या मरणाला भीत नाही, पण माझा उद्धार व्हावा, माझा मोक्ष मिळावा. काही काही माणसं होऊन गेले बघा. अरे 7च दिवसामध्ये राजा परीक्षितीनं श्रीमद भागवत कथेचं सुखदेवांच्या मुखातून श्रवण केलं आणि 7 दिवसामध्ये मुक्त झालेला राजा परीक्षिती आहे. ऋषीमुनी एकमेकांचं साधन ओळखतात, तोपर्यंत तिथं स्वइच्छेने भ्रमण करणारे, पृथ्वीवर फिरणारे माझे सुखदेव महाराज त्या ठिकाणी आले. 16 वर्षाची मूर्ती आहे सुखदेवजी महाराजांची. आता त्यांचा जन्म झाला त्यावेळेस किती वय होतं त्यांचं, किती होतं? पहिल्या दिवशी कथा ऐकली ना तुम्ही. सुखदेव महाराजांचा जन्म कितव्या वर्षी झालता? 12. म्हणजे आईच्या पोटामध्ये ते 12 वर्ष राहिले होते, म्हणजे 12 वर्ष ते आईच्या पोटाच्या बाहेर आले. आता सुखदेवजी महाराजांचं वय सुखताल या ठिकाणी आल्यानंतर 16 वर्षाचं झालं. म्हणजे जन्म झाल्यानंतर 4 वर्षाच्या कालावधीमध्ये हे सगळा प्रकार घडला. ठेव तिथं जरा, ठेव पुन्हा ठेव. 16 वर्षांचं सुखदेवजी महाराजांचं वय आहे. कुरुळे कुरुळे केस आहेत, पाणीदार डोळे आहे, नागपुडी सरळ आहे, दिव्य तेज पुण्य शरीर आहे. अरे हजारो वर्ष ज्या ऋषी मुनींनी तप योग साधना केलेले आहेत ना, सर्व तप करणारे ऋषी, योग याग विधी करणारे ऋषी सर्वजण सुखदेवजी महाराजांना पाहतात, उठून वर टाकतात आणि साष्टांग दंडवत घालतात. बोलिये सुखदेव भगवान की जय. सुखदेव महाराजांचं आगमन त्या ठिकाणी झालेलं आहे. त्यांना उच्च आसन तयार केलेलं आहे, व्यासपीठ तयार केलेलं आहे. व्यासपीठावर सुखदेवजी महाराज विराजमान झालेले आहेत. राजा परीक्षित आणि अनेक ऋषी मुनी आता सुखदेवजी महाराजांच्या मुखामधून दिव्य श्रीमद भागवत महापुराण ग्रंथाचं कथेचं श्रवण करणार आहेत. सुखदेवजी महाराज म्हटले, राजा तुला मरणाची भीती तर नाहीच, पण तुझा उद्धार होण्यासाठी श्रीमद भागवत महापुराण ग्रंथ आणि या श्रीमद भागवत महापुराण ग्रंथाची कथा 7 दिवस जर सर्वांगाचे कान करून श्रवण केलं असणार राजन, तर येणाऱ्या 7 दिवसामध्ये तू मुक्त झाल्याशिवाय राहणार नाहीस. राजानं आंतरिक तयारी ठेवली. सांगतात सुखदेव महाराज, अगोदर अनुष्ठान लावावं लागतं कथा ऐकताना. कथा म्हणजे काही करमणुकीचा विषय नाही, तो अनुष्ठान आहे. ते सांगितलं तुम्हाला भागवत महात्म्यामध्ये.
कथा ऐकणं, कथा श्रवण करणं व्रत आहे. नियमानं कथा श्रवण करावी लागते. हे सगळ्या गोष्टी जर तू मनामध्ये अंतकरणामध्ये स्थित करून जर कथा श्रवण केला असणार राजा, येणाऱ्या 7 दिवसामध्ये नक्कीच तुझा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. परीक्षिती राजा आता आसन लावतो, सुरुवातीला अनुष्ठान मांडतोय आणि राजा परीक्षिती आता सुखदेवजी महाराजांना एक 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 प्रश्न विचारतोय आणि त्या प्रश्नाचं उत्तर श्री सुखदेवजी भगवान एका 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 प्रश्नाचं उत्तर देतात. आता परीक्षिती महाराज काय काय प्रश्न विचारतात आणि सुखदेवजी महाराज त्या प्रश्नांचं उत्तर काय काय देतात आपण संकल्पित वेळेमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी सर्वांनी एक 5 मिनिटं भगवत चिंतन करायचं. जय जय राधा रमण हरि बोल, जय जय राधा रमण हरि बोल. टाळी वाजवा सर्वजण. जय जय राधा रमण हरि, पाठीमागं सगळ्यांनी म्हणायचंय जय जय राधा रमण हरि बोल. थांबा. मायो बाबू म्हणल्यासारखं म्हणू नका की. चांगलं म्हणा, जरा चांगलं म्हणा. हा. राधा रमण हरि बोल, जय जय राधा रमण हरि बोल, जय जय राधा रमण हरि बोल, जय जय राधा रमण हरि बोल. वाह वाह, ताकत लगा कर, ताकत लगा कर. जय जय राधा रमण हरि बोल, जय जय राधा रमण हरि बोल. अरे वाह. जय जय राधा रमण हरि बोल, जय जय राधा रमण हरि बोल. म्हणा बाई म्हणा. जय जय राधा रमण हरि बोल, जय जय राधा रमण हरि बोल, जय जय राधा रमण हरि बोल, जय जय राधा रमण हरि बोल. भजन म्हणा, इमानदारीने भजन म्हणा सगळे. राधा रमण हरि बोल, जय जय राधा रमण हरि बोल.
कृष्ण भगवान की जय। श्रीमद् भागवत महापुराण की जय। राधे श्याम। आता सुखदेवजी महाराजांना राजा परीक्षित प्रश्न विचारतोय। महाराज, ज्या श्रीमद् भागवत महापुराण कथेने माझा उद्धार होणार आहे, ती कथा म्हणजे कशी आहे? तर ती 10 लक्षणांनी युक्त अशी कथा आहे। त्याच्या अगोदर विदुर मैत्रेयांचा संवाद या श्रीमद् भागवत महापुराणामध्ये आलाय। आपण ती गेल्या वर्षी कथा सर्वांगाचं कान करून ऐकलेली आहे। या वर्षी ती कथा सांगणार नाही। कृष्ण पांडवांच्या शिष्टाईसाठी हस्तिनापूरला जाणार होते, ही सगळी कथा तुम्ही ऐकलेली आहे। मग ते दुर्योधन म्हटला, पांडवांना सुईच्या टोकावर बसेल इतकी सुद्धा भूमी देणार नाही। पुन्हा तिथून देव निघाले, डायरेक्ट उद्धवाच्या घरी गेले। उद्धवजी जर चल विधुरा घर जावे, ही कथा आपण ऐकलेली आहे। 10 लक्षणांनी युक्त अशी असणारी ही श्रीमद् भागवत कथा आहे। ही कथा अनेकांचा उद्धार करणारी कथा आहे। ती 10 लक्षणं कोणती? सुखदेवजी राजा परीक्षितला म्हणतात, राजा एक लक्ष देऊन, अत्र सर्गो विसर्गश्च स्थानं पोषणं मुतयः मन्वन्तरेशानुकथा निरोधो मुक्तिराश्रयः। सर्ग नावाचं लक्षण, विसर्ग नावाचं लक्षण, उती नावाचं लक्षण, स्थान, पोषण, ईशानुकथा, निरोध, मुक्ती आणि आश्रय या 10 लक्षणांनी युक्त अशी श्रीमद् भागवत महापुराण कथा आहे। पुन्हा भक्ताचं किती देव रक्षण करतो, भक्तासाठी काय काय कामं करतो, याचं सुद्धा श्रीमद् भागवत महापुराणामध्ये वर्णन आलेलं आहे। त्याच्यानंतर राजा परीक्षित महाराज सुखदेवजींना प्रश्न विचारतात, महाराजजी, या सृष्टीचा विस्तार कसा झाला याचं जरा मला व्यवस्थित दिग्दर्शन करून सांगा। त्यावेळी सुखदेवजी महाराज राजा परीक्षितला सांगतात, ही सृष्टी तयार केली, ही सृष्टी तयार केली माझ्या देवापासून, ब्रह्मदेवापासून या सृष्टीची निर्मिती आहे। काय केलं बघा, देवानं अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या सृष्ट्या तयार करायचा, जग तयार करायचा मानस अंतकरणामध्ये ठेवला। कधी कधी पंचमहाभूतापासून ही सृष्टी तयार केली, कधी कधी स्वतःपासून 10 ऋषीची निर्मिती केली, तशी सृष्टी तयार केली। पण देव माझा समाधानी नव्हता त्या सृष्टीच्या निर्मितीमध्ये। मग एके दिवशी ब्रह्मदेवानं काय केलं, आपल्या शरीराचे 2 भाग केले। शरीराच्या उजव्या भागापासून एक पुरुष तयार केला आणि शरीराच्या डाव्या भागापासून एक स्त्री तयार केली। उजव्या भागापासून जो पुरुष तयार केला त्या पुरुषाचं नाव आहे मनू महाराज, आणि डाव्या भागापासून जे स्त्री तयार झाली तिचं नाव आहे शतरूपा देवी। स्वयंभुव अरु शतरूपा जिनते भई नर सृष्टि अनुरूपा। राम सिया राम सिया राम जय जय राम। राम सिया राम सिया राम जय जय राम। स्वयंभुव अरु शतरूपा जिनते भई नर सृष्टि अनुरूपा। राम सिया राम सिया राम जय जय राम। राम सिया राम सिया राम जय जय राम। जय जय राम जय जय राम।
मनू महाराज आणि शत्रुपा देवी. अरे अरे का बंद केलं? बरोबर ब्रह्मदेवाच्या डाव्या नागपुटी म्हणून अंक एवढं रूप बाहेर आलं. बाहेर जसं आलं तसं पृथ्वीवर आलं. जसं समुद्रामध्ये पृथ्वी गेली होती त्या समुद्रात उडी घेतली. आता उडी घेतल्याबरोबर त्या असा आकार मोठा व्हायला लागला. जसा जसा आकार मोठा झाला डुर 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 करीत असा भगवंतानं वराह अवतार धारण केला. समुद्रामध्ये प्रवेश केला. जिथे हिरण्यक्ष नावाचा दैत्य समुद्राच्या पाताळाला घेऊन पृथ्वीला गेला होता ना, त्या हिरण्यक्षाच्या जवळ केला. युद्ध खेळलं. युद्ध खेळून त्या हिरण्यक्षाला ठार मारलं आणि आपल्या दातावर पृथ्वीला समुद्राच्या पाण्यावर आणलं आणि स्थित केलं. आणि गडबड झालेलं समुद्राचं पाणी आपल्या खुरांनी शांत केलं. असा वराहरूपी भगवंताचा अवतार ब्रह्मदेवाच्या नाकातून झाला. बोलिए वराह भगवान की जय. श्रीमद भागवत महापुराण की जय. राधे. असा माझ्या भगवंताचा वराहरूपी अवतार झाला. त्याच्यानंतर त्या मनू महाराज आणि शत्रुपा देवींना पुन्हा सृष्टीचा विस्तार करायचा. पुन्हा महाराज राजा परीक्षित सुखदेवजींना प्रश्न करतात. सुखदेवजी महाराज, तो जो रसातळाला घेऊन गेलेला पृथ्वी, तो हिरण्यक्ष नावाचा दैत्य नेमका होता कोण? मग सुखदेवजी महाराज राजा परीक्षितला सांगतात, राजा, सृष्टी ही दोन प्रकारची असते. एक दैवी सृष्टी आणि एक राक्षसी सृष्टी. आणि या राक्षसी सृष्टीच्या निमित्ताने पुढे कथा येते कश्यप आणि आदितीची. कश्यप ऋषी होते आणि त्यांना पत्नी दिती आणि आदिती दोन पत्न्या होत्या. एकीला मुलं बाळ, पण आदितीला काहीच मुलबाळ नव्हता. दिती सायंकाळी कश्यप मुनी आश्रमामध्ये बसल्यानंतर तिला वाटायला लागलं माझं पोट पाणी पिकलं नाही, काही नाही. म्हणून तिनं सायंकाळच्या वेळ आश्रमामध्ये पती करून कामभोग इच्छाची वासना तयार ठेवली आणि पतीला म्हणून दाखवली. त्यावेळेस कश्यप महाराज म्हटले, जरी तू धर्मपत्नी पत्नी असशील तर काही काही गोष्टी काही काही वेळातच कराव्या लागतात. वेळ सायंकाळची आहे, त्याला गोरज मुहूर्त म्हणतात. सायंकाळच्या वेळेला चार गोष्टी करायच्या नसतात. सायंकाळच्या वेळेला आहार करायचा नसतो. सायंकाळी किती वाजता चालू होते येडुलीकर सांगा की तुम्ही? सायंकाळी किती वाजता चालू होते? 5:30 पासून 7:30 पर्यंत सायंकाळ असते. या वेळामध्ये काय काय करू नये भागवत महापुराण सांगतं बघा. या वेळामध्ये आहार कधी करायचा नाही, जेवण करायचं नाही. या वेळेमध्ये निद्रा म्हणजे झोपायचं कधी नाही. या वेळेमध्ये मैथून कधी करायचं नाही आणि या वेळेमध्ये स्वाध्याय सुद्धा करायचा नाही. या चार गोष्टी टाळाव्या लागतात सायंकाळच्या वेळेत. पण दिती काही ऐकत नाही. नाईविलाजानं कश्यप ऋषींना तिचं म्हणणं ऐकून घ्यावं लागलं. आणि त्या वेळेमध्ये जे काय प्रकार घडला त्याचा परिणाम असा झाला, दिती गरोदर राहिली आणि तिला 2 मुलावळे जावळे झाले. ते म्हणजे एक हिरण्यक्ष आणि दुसरा हिरण्यकश्यप. हे दोघे सख्खे भाऊ राक्षस झाले. राक्षस काय ताप दिलाय त्या पोरांना 2-3 दिवस झालं बुवा. कथेत शांत बसना, कीर्तनात शांत बसना. आणि कृष्ण होऊन आलाय आज तर. पुढे त्यांना मनू व शत्रुपंना पुन्हा 5 मुले झाली. त्याच्यापैकी 3 मुली आणि 2 मुलं. आकुती नावाची मुलगी, देवभूती नावाची मुलगी आणि प्रसूती नावाची मुलगी.
त्यांना 3 या जगतातल्या पहिल्या कन्या कोण असतील तर या 3 जणी आहेत. पहिली देव होती कर्दम नावाच्या ऋषीला दिली. पुन्हा जी प्रसूती आहे ती प्रसूती दक्ष प्रजापतीला दिली आणि त्या दक्ष प्रजापतीला आणि प्रसूतीला पुन्हा 16 कन्या झाल्या. त्या 16 कन्या त्यापैकी 13 कन्या धर्माला दिल्या. त्या 13 कन्यांचे नाव असे: श्रद्धा, मैत्री, दया, शांती, तुष्टी, पुष्टी, क्रिया, उन्नती, बुद्धी, मेधा, तितिक्षारी, मूर्ती. पुढे स्वाहा नावाची कन्या अग्नीला दिली. 7 स्वधा नावाची कन्या पितृकणांना दिली आणि 16वी सती नावाची कन्या भगवान शिवजींना दिली. आता या अनुषंगाने भगवान शिवजीचं आणि सतीचं थोडंसं चरित्र कथेमध्ये येतं. संक्षिप्त रूपामध्ये मी ती चरित्र सांगणार आहे. काय झालं बघा. भगवान शिवजींचा सतीचा विवाह झाला आणि कैलासावर शिवजी आणि सती गेले. शिवजी आणि सती कैलासावर गेल्यानंतर एके दिवशी सगळी देवता, सगळे लोक, ऋषी मुनी सगळे एका धर्मसभेमध्ये बसले होते. धर्मसभेमध्ये बसल्या असताना तिथं दक्ष नावाचा प्रजापती म्हणजे सतीचे वडील आले. सगळेजण दक्ष प्रजापती असल्यामुळे सगळी देवदेवता उठून उभा टाकली. ब्रह्मदेव उठून उभा टाकला, विष्णू उठून उभा टाकला, सगळे ऋषी मुनी सिद्ध सगळे उठून नमस्कार दक्ष प्रजापतीला करतात. पण शिवजी काही उठले नाहीत. शिवजी उठले नाहीत, जागेवरच बसले. आणि ते दक्ष प्रजापतीनं दक्षाला पाहिलं. दक्षाला वाटलं जवाई जरी झाला पण माझा अपमान करतो का. सगळे जगातले देव देवता ऋषी मुनी उठून उभा टाकून मला नमस्कार करतात. झाला असेल शिवजी, जवाई असेल माझा, पण माझा मान सन्मान करत नाही, माझा अपमान करतो. म्हणून उघड तोंडाने दक्ष राजा तेवढ्या भरलेल्या सभेमध्ये शिवजीची निंदा करायला लागला. मर्मस्पर्शी बोलायला लागला. मर्मस्पर्शी बोलणं कळतं का तुम्हाला. नाव तर घ्यायचं नाही. त्या पुढच्या व्यक्तीला जर बोलायचं असलं न नाव घेता टोला देऊन बोलणे याला मर्मस्पर्शी बोलणं म्हणतात. आता बायाच्या मध्ये जास्त माता मावल्यामध्ये दोन्ही बायाचे भांडणं व्हावेत आणि दोन्ही बायाचे भांडणं झाल्यानंतर दुसऱ्या बाईला शिव्या द्यायच्या असाव्यात आणि टाकीला पाण्याला यावं. वगाऱ्यावरच घाऊन बोलायचं, वासरावरच घालून बोलायचं, कुत्र्यावरच घालून बोलायचं. कसं बोलत्यात हाड हाड. त्या कुत्र्याला काय हाड म्हणायची गरज आहे. पुढच्या माणसाला कळत नाही का ते कोणाला बोलणं आहे. याला मर्मस्पर्शी बोलणं म्हणतात. हा इथंच खपायले. हा इथंच. शिवजी म्हणायला लागले काही लोक स्वतःला देव म्हणून घेतात. देव अरे देव म्हणून घ्यायच्या लायकीचे आहेत का. देवानं कसं असलं पाहिजे, देवाचा अलंकार कसले असले पाहिजे, देवाच्या अंगावर पितांबर असला पाहिजे. ह्याचं राहणीमान म्हण हे शिवजी देव म्हणून घेणारा. ह्याच्या अंगावर पितांबर आहे का. अरे वाघाचे आणि सिंहाचे चामडे अंगाला गुंडाळणारा हे कुठं देव असतो का. बरं जाऊ द्या ती चमडे का गुंडाळणार. मेकअप तरी चांगला कराव की. महिन्याला 2 महिन्याला माणसाला केस वाल्यानंतर दाढी कटिंग कर जाऊन वारकाच्या दुकानात. हे कटिंगला सुद्धा जात नाही. हात जटा वाढलेल्या आहेत त्याच्या. कधी यानं केस धुलेत का नाही की. बरं आजकाल लोक मेकअप करताना फेअर अँड लवली क्रीम लावतात, पॉन्ड्स कंपनीचा पावडर लावतात. ह्यानं फेअर अँड लवली क्रीम तर कधी लावलीच नाही. ह्याचं पावडर सांगू का या शिवजीचं पावडर. अरे मसनवट्यामध्ये माणसं जाळले ना, ते जाळलेल्या माणसाची राख शिवजी घेतात तर सगळ्या अंगाला घोळसतात. याचा मुक्काम सतत स्मशानामध्ये ह्याला राहायला घर तरी नीट आहे का. स्मशानात वस्ती रुद्र करी, कैलाशीचा देव भोळा चक्रवर्ती. एवढंच नाही
बरं जाऊ द्या, त्याच्या राहण्या मानवून आपल्याला काय करायचंय? त्यानं केसाची दाढीची कटिंग केली काय, केस कापले काय, नाही कापले काय, त्यानं अंगाला चांगलं काही घातलं काय, नाही घातलं काय, त्यानं मेकअप केला काय, नाही केला काय, काही घेणदेण नाही. पण माणसानं जीवनामध्ये मित्र तरी चांगले कमीत जावेत, जीवाला जीव देणारे मित्र तरी चांगले असत जावेत. एखादा प्रसंग सुखाचा असेल, दुःखाचा असेल, तर सुरुवातीला धावून येणारा तो मित्र असतो. हा, मित्रासारखं नातं या जगामध्ये पवित्र कोणतं नाही, पण ते विश्वासानं टिकवलं पाहिजे. हा, ते नातं टिकवलं पाहिजे, त्या नात्याला द्रष्ट कोणाची लागली नाही पाहिजे. हा, आजकाल मैत्री भरपूर आहे, पण कुठं कुठं तरी द्रष्ट लागण्यासारखं होतंय. मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा म्हणायचं ना गाजा. ते दक्ष प्रजापती म्हणतो, ह्याचे मित्र तरी काही चांगले आहेत का? ह्याचे मित्र सांगू का? मित्र ह्याच्या माणसं, शिवजीचे मित्र माणसं नाही, शिवजीचे मित्र दुसरं कोणी नाही. शिवजीचे मित्र सांगतो, भूते वेताळ नाचती, वेताळ नाचती, वेताळ नाचती, भूते वेताळ. हा हा, खाली वाजवा. भूते वेताळ नाचती, वेताळ नाचती, हर्षयुक्त उमापती, हर्षयुक्त उमापती, चर्म व्याघ्रंबर, चर्म व्याघ्रंबर, चर्म व्याघ्रंबर, चर्म खाली खाली खाली.
भगवान की जय. एकदा शेषदादासाठी टाळ्या वाजवा सगळेजण. हा अरे लाज भाई सोडून माणूस थाय 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 नाचला. हा अशी निंदा शिवजींची दक्षानं केली. हे आवाज जरा विष्णू शार्प आवाज करे. माझा आवाज तू बसतोस का काय की आजच्या दिवसात मला काही कळाय मार्ग लागलं ना भाऊ सारखं. हा एकदा सेटिंग केलंस त्याला हलवा हलवी करू नको ना. मग ही सगळी निंदा दक्ष करत असताना तिथं काही ऋषी मुनी सिद्ध साधक देवता होत्या. देवाज देवाज दे. आणि सगळ्या देवता असताना काही लोक शिवजीची निंदा करताना असे दाताड काढायचे. काही जणांनी आपले डोळे मिची मिची करायचे. काही जणांनी आपल्या असा मिशवून हात फिरवायचा काही ऋषींनी. काही जणांनी असा कॉलरला हात लावायचा. हा कसं व्हायलंय बरं आहे सासऱ्याच्या व्हायचं लागलंय बरं झालं. हा घरच्या घरी लागल्यास भांडणं काही लोकांना लई विघ्न संतोषी लोकांना बरं वाटत असतं. बरं झालं त्याचं लागलं चांगलं झालं. पण काळ वेळ सांगून येत नसतो दादा लक्षात ठेवा. पुन्हा शिवजीनं माझा अपमान सभेमध्ये केला याचा राग दक्षाच्या डोक्यातला गेला नाही. मग त्यानं काय केलं बघा. पुन्हा कालांतराने यज्ञाचं आयोजन केलं. यज्ञाचं आयोजन केल्यानंतर जाणीवपूर्वक शंकराला शिवजीला आमंत्रण दिलं नाही. सगळ्यांना आमंत्रण दिलं. इकडे दक्षाची भूमी म्हणजे हरिद्वार यज्ञभूमी आहे ती दक्षाची. आजही आपण हरिद्वारला जर गेलो तर दक्ष राजानं केलेला यज्ञ दक्ष प्रजापतीनं केलेल्या यज्ञाचे कुंड आजही आपल्याला पाहायला मिळतात. तिथं सर्वांना देवदेवतांना देवतांच्या पत्न्यांना ऋषींना मुलींना सर्वांना निमंत्रण दिलं पण शिवजीला निमंत्रण दिलं नाही. इकडे यज्ञ महोत्सव चालू झाला आणि यज्ञ महोत्सव चालू झाल्याबरोबर सगळे लोक कैलासाहून जायला लागले. सगळ्या देवांना माहित होतं की मुद्दाम शिवजीला आणि सतीला निमंत्रण दिलं नाही. जाता जाता मुद्दाम देवाच्या बायकांनी सतीच्या जवळ जावं. अगं सती यायचं नाही का. सती म्हणायची कुठं. अगं तुझ्या बापाच्या घरी कार्यक्रम आहे ना आणि तुला नाही का निमंत्रण. सतीने खाली मान घालावी. प्रत्येक जण देवाची बायको यावून जाता जाता मुद्दाम सतीला म्हणावं अरे आपल्या बापाच्या घरी कार्यक्रम असल्यास आणि बापाच्या घरच्या कार्यक्रमात जर लेकीला निमंत्रण नसेल त्या लेकीला किती दुःख होत असेल. फक्त विचार करा थोडासा विचार करा. लेकीला काही लागत नाही रे दादा. फक्त बापाच्या घरी मान सन्मान असावा एवढंच. तुमच्या प्रॉपर्टीची लेकीला गरज नाही. तुमच्या धनसंपत्तीची लेकीला गरज नाही. तुमच्या घरी किती काय माल टालाय त्याचं काही गरज नाही. घरी आल्यानंतर फक्त पाय धुवायला पाणी आणि एखाद्या वेळेस जेवणाची अपेक्षा फक्त लेकीची असते. तुमच्याकडून काही अपेक्षा नसते. काय देता तुम्ही लेकीला. दिवाळीला एखादी साडी, भाऊबीजेला एखादी साडी, याच्यापेक्षा लेकीला तुमचं योगदान काय असतं सांगा. आणि तेवढी अपेक्षा तिच्याकडे का नसावी. अरे जर तुम्ही जेवढं मुलासाठी करून ठेवता तेवढं लेकीसाठी कधी केलं का. कधी कधी आपल्या मनाला विचार करत जा. सतीला वाईट वाटायला लागलं. माझ्या बापाच्या घरी कार्यक्रम आहे मलाच निमंत्रण नाही. एके दिवशी सती भगवान शिवजी ध्यानस्थ अवस्थेमध्ये होते. शिवजीकडे गेले. तिचं मन असं चलविचार व्हायला लागले. अंतकरण स्थिर नव्हतं. म्हणावं का ना म्हणावं का म्हणू नये म्हणून शिवजीकडे गेली. शिवजींना म्हणते भोलेनाथ स्वामी मालक एक गोष्ट विचारायची. ध्यानस्थ अवस्थेमधून शिवजी नेटकेच बाहेर आले होते. पत्न्या फार चतुर असतात बाया. आपल्या पतीकडून एखादं चांगलं महत्वाचं काम करून घ्यायचं असलं की नवऱ्याचा मूड बघायचा आधी. मूड हा तुम्हाला सांगायची गरज नाही. तुम्ही सगळ्यात चॅप्टर आहेत काही अडचण नाही त्याच्यामध्ये. नवऱ्याचा मूड बघून शब्द टाकतात बायका. चांगला नवरा असा फ्रेश मूड मध्ये येऊ द्यायचा आणि एखादं महत्वाचं काम असलं 10-5 ग्राम सोनं करायचं असलं चांगली साडी घ्यायची असली
नवरा बाहेर राग दिवसभर वनवन करून आलेला असावा आणि त्याला दिवसभर अन्नाचा कण त्याच्या पोटात नसावा. अशा टायमाला बायकोनं जर बोल टाकला तर बायकोचं काही सरलं नाही. मग नवरा फ्रेश असला पाहिजे असा, म्हणजे त्याला अगोदर खाऊ पिऊ घालायचं, खाऊ पिऊ घालून त्याला चहा पाणी द्यायचं. मग तुम्हाला काय करू काय नाही त्याची सगळी असं त्याच्या भोवती असा गोंडा घोळायचा, गोंडा घोळून मग हळूच मालक एक काम आहे म्हणू का. नवरा फ्रेश मूड मध्ये असतो. हा सांग की ग, तुझ्यासाठी नाही तर कुणासाठी. मग असा मूड तयार नवऱ्याचा करतात दंडशी वॉशिंग मशीन. शाबास. हे ऋषी महाराजाचं माझं सारखंच आहे, काय सांगावं आता मला. आमची वॉशिंग मशीन म्हणती, ह्यानं वॉशिंग मशीन आधी घेतली होती, ह्याची म्हणती असा मूड तयार करतो. 1.25 लाखाचं फ्रीज घे, आणावंच लागतं, काय करा. सतीनं पतीचा मूड बघितला शिवजीचा. स्वामी बोलो का. शिवजी म्हणले बोल ना सती. माझ्या बापाच्या घरी यज्ञ नारायणाचा कार्यक्रम आहे, यज्ञ महोत्सव आहे, मी जाऊ का. शिवजी म्हटले सती आपल्याला आमंत्रण नाही ग त्या कार्यक्रमाचं. जरी तुझ्या बापाच्या घरी कार्यक्रम असला तरी आमंत्रणाची काय गरज आहे. शिवजी म्हणतात सती 3 गोष्टी असतात. काही ठिकाणी आमंत्रण असलं तरच जात जावं, काही ठिकाणी आमंत्रण असलं तरी जात जाऊ नये, आणि काही ठिकाणी आमंत्रण नसलं तरी जात जावं. जिस घर पर आदर मान नहीं उस घर पर जाना ना चाहिए. सुनील इकडे. घर पर आदर मान नहीं उस घर पर जाना ना चाहिए. घर पर आदर मान नहीं उस घर पर जाना ना चाहिए. चाहे बेटा कितना प्यारा हो उसे सर पे चढ़ाना ना चाहिए. चाहे बेटी कितनी लाडली हो उसे घर घर घुमाना ना चाहिए. घर पर आदर मान नहीं उस घर पर जाना ना चाहिए. जिस माँ ने हमको जन्म दिया दिल उसका दुखाना ना चाहिए. जिस पिता ने हमको पाला है उसे कभी रुलाना ना चाहिए. जिस घर पर आदर मान चाहे पत्नी कितनी प्यारी हो उसे भेद बताना ना चाहिए. चाहे मैया कितनी मेरी हो उसे राज छुपाना ना चाहिए. जिस घर पर आदर मान नहीं उस घर पर जाना ना चाहिए. चाहे बेटा कितना भी प्यारा हो उसे सर पर बैठाना ना चाहिए. चाहे बेटी कितनी ही लाडली हो उसे घर घर घुमाना ना चाहिए. जिस घर पर मान नहीं उसे घर पर जाना ना चाहिए. शिवजी सांगतात अगं सती काही ठिकाणी आमंत्रण असलं तरच जात जावं. जिथं पुण्यतिथीचा कार्यक्रम आहे, जिथं वर्षश्राद्धाचा कार्यक्रम आहे, जिथं गोड जेवणाचा कार्यक्रम आहे, वैयक्तिक एखाद्या घरचा कार्यक्रम आहे, वास्तुशांतीचा कार्यक्रम आहे, कुणाच्या लग्न समारंभाचा कार्यक्रम आहे,
अशा ठिकाणी आमंत्रण असलं तरच जात जावं. काही ठिकाणी आमंत्रण असलं तरी जात जाऊ नये. आमंत्रण असलं तर कुठं जात जाऊ नये? पार्टीला, धाब्यावर पार्टी आहे, जेवायला या प्यायला या म्हणून सांगितलं, माणसानं जावं का? जात जाऊ नये. आमंत्रण असलं तरी अशा ठिकाणी जात जाऊ नये. आणि काही ठिकाणी आमंत्रण नसलं तरी जात जावं. जिचं अशी दिव्य श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा चालू आहे, कीर्तन सोहळा चालू आहे. अरे अशा ठिकाणी आमंत्रणाची काय गरज आहे? बिगर आमंत्रणाचं अशा ठिकाणी जात जावं. तुका म्हणे तेथे न पचारिता जावे, संत चरणी भावे रिघावया. ही सगळं ऐकलं शिवजीला सती म्हणते, शिवजी बरोबर आहे तुमचं म्हणणं बरोबर आहे. काही ठिकाणी आमंत्रण असलं तरी जात जावं, काही ठिकाणी आमंत्रण असलं तरी जात जाऊ नये, काही ठिकाणी बिगर आमंत्रणात जात जावं. हे तुमचे नियम मला मान्य आहेत. पण माझ्या बापाच्या घरी कार्यक्रम आहे, बापाच्या घरी आमंत्रणाची कशाला गरज आहे? मग शिवजींना वाटलं आता हे गिराईक जरा पुढच्या टोकाला गेले, त्याला सांगून काही फायदा नाही. शिवजी म्हटले, सती तुला जायचं असेल तर बिंदास जा, पण तिथं गेल्यानंतर काही जर काही घडलं तर त्याला जबाबदार मी नाही. सती आली दक्ष राजाच्या नगरीमध्ये. जशी सती आली, फार त्या लेकीची अपेक्षा असते हो दादा. माहेरामध्ये लेक आल्यानंतर बापानं बोलावं, माईनं बोलावं, बहिणीने बोलावं, भावानं बोलावं, ही त्या लेकीची अपेक्षा असते. सती आली. जशी सती यज्ञ मंडपात आली तसं तिच्या नजरेला बाप दिसला, दक्ष. आता माझा बाप मला बोलेल, ही भावना अंतकरणामध्ये स्थित केली. आणि बापा ज्या ठिकाणी आहे त्या दिशेने ती सती जायला निघाली. पण बापानं जसं सतीकडे बघितलं तसं ताडकन मानेला झटका दिला आणि तोंड बाजूला केलं. मग मात्र सतीला वाईट वाटलं दादा. अरे ज्या बापाच्या कुलामध्ये मी जन्माला आले, ज्या बापाच्या रक्त नात्याच्या कुलामध्ये माझा जन्म झाला, तो बाप जर माझं तोंड बघत नसेल, किती वाईट दुःख वाटत असेल त्या लेकीला. जाऊ द्या म्हणली, बापाचं माझ्या पतीचं जरा भांडणं झालेत, तो राग माझ्या बापाच्या डोक्यात असेल. माझ्या बहिणी आल्यात ना, सगळ्या 15 बहिणी होत्या तिला, एक एक तरी बहीण मला बोलल. बहिणीच्या महालाकडे सती निघाली. प्रत्येक बहिणी याची मानाला झटका द्यायची, तिला कोणी बोलत नव्हतं. कोणती बहीण सुद्धा बोलाय तयार नाही. शेवटी अपेक्षा होती आता जाऊ द्या, बाप नाही बोलला ते बोलला, बहिणी नाही बोलल्या ते बोलल्या, सांगितलं असेल बापानं बहिणीला. सती आली तर तिला कोणी मान सन्मान देऊ नका, बोलू नका, जाऊ द्या, बहिणीवर काय हक्क आहे. पण ज्या माईच्या पोटामध्ये 9 महिने 9 दिवस मी राहिले ना, ज्या आईच्या उदरातून माझा जन्म झाला ना, ती माय तरी मला नक्की बोलल्याशिवाय राहणार नाही, असं सतीला वाटायला लागलं. म्हणून प्रसूतीच्या महालाकडे सती निघाली दादा. जशी जशी प्रसूतीच्या महालाकडे जाते आणि प्रसूतीच्या महालामध्ये गेल्याबरोबर प्रसूती जसं सतीला पाहते तसं ताडकन तिनं सुद्धा तिच्याकडे तोंड न करतात विरुद्ध बाजूला तोंड केलं आणि तोंड करून प्रसूती निघून गेली. आता मात्र सतीला फार वाईट वाटायला लागलं. अरे लेकीचं माहेरामध्ये माहेर पण किती दिवस असतं दादा. ज्या लेकीची माहेरामध्ये माय जिवंत आहे, ज्या लेकीची माहेरामध्ये बाप जिवंत आहे, तोपर्यंतच त्या लेकीचं माहेर आहे. अरे एखाद्या वेळेस त्या लेकीचा एखादा बाप जर माहेरातला मेला ना बाप, तर लेकीचं 50% माहेरावरचं प्रेम कमी होतं. पण 50% माय जिवंत असल्यामुळे असतं. तेवढी लेक उघडी पडत नाही, माय तरी आहे ना. जोपर्यंत माहेरामध्ये माय जिवंत आहे तोपर्यंत त्या लेक जर माहेरला गेली, त्या लेकीची गेलेली पिशवी खाली हाताने कधीच परत येत नाही दादा. जरी 70-75 वर्षाची माय जरी झाली ना, मोकळ्या हाताने लेकीला कधीच परत जाऊ देत नाही. काही ना काही त्या पिशवीमध्ये टाकल्याशिवाय राहत नाही. आणि दादा तुमच्या माहेरातली माय मरू द्या, तुमच्या माहेरामध्ये किती बदल होतो बघा. तुमच्या माहेरातली माय मरू द्या आणि तुम्ही त्या माहेरामध्ये जा. तुमच्या पिशवीचा येणार विचार कोणता भाऊ करणार नाही, तुमच्या पिशवीचा विचार कोणता बहीण करणार नाही, तुमच्या पिशवीचा विचार कोणती भाऊजई करणार नाही.
कोण कोणाचे भाऊन कोण कोणाच्या भाऊजया, सगळं स्वार्थी नात्याचं जग भरलेलं आहे. सतीला आता मात्र वाईट वाटायला लागलं. सती म्हणली, ज्या बापाच्या कुळात जन्माला आले त्या बापानं माझ्या तोंडाकडे बघून झटका दिला, ज्या बहिणीने मला बोलल्या नाहीत, ज्या माईच्या पोटामध्ये 9 महिने 9 दिवस राहिले, ती माय सुद्धा जर बोलत नसेल, यांना जर यांच्यापासून तयार झालेला हा माझा देह, या देहाचं तोंड यांनाच बघायचं नसेल तर कशाला हा देह ठेवायचा. रागाच्या भरात सती ज्या ठिकाणी यज्ञकुंड पेटवलेला होता त्या यज्ञकुंडाच्या दिशेने निघाली. तार 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 निघाली आणि गेली आणि आपला देह यज्ञकुंडामध्ये समर्पित केला. यज्ञकुंडामध्ये समर्पित केल्यानंतर सगळीकडे हाहाकार उडाला. सतीने यज्ञकुंडात उडी घेतली, सतीने यज्ञकुंडात उडी घेतली. पाहता पाहता ही बातमी कैलासावर कळाली. कैलासावर कळल्याबरोबर माझ्या शिवजींनी एक जटेतला केस उपटला, भरभर वगैरे फिरवला, आपटला आणि त्याच्यामधून वीरभद्र नावाचा गण तयार केला आणि वीरभद्राला सांगितलं, जा माझी पत्नी त्या दक्षानं मारलेली आहे, त्याला जिवंत ठेवू नको, त्याच्या यज्ञाचा विध्वंस कर. वीरभद्र भूत वेताळ दंडी सगळे आले, यज्ञ मंडपाचा विध्वंस केला. दक्षाचं शिर धराच्या वेगळा केलं. धराच्या वेगळा केल्यानंतर पुन्हा सगळे वीरभद्र वगैरे सगळे कैलासामध्ये गेले. सांगितलं शिवजींना, मारलं दक्षाला. पण सगळ्या देवदेवतांना चिंता वाटायला लागली, यज्ञ चांगलं कार्य आहे, आता यजमान मेल्यानंतर ते कार्य कुणं करावं, म्हणून सगळे देव शिवजींना म्हणायला लागले, काही करा, तुम्ही मोठे अंतकरणाचे आहेत, यज्ञ पवित्र कार्य आहे, पण दक्षाला जर तुम्ही मारून टाकले ना मग यज्ञ नारायण पूर्ण होणार नाही. यजमान जिवंत असेल तरी कार्य पूर्ण होईल. काही करा, त्या दक्षाला जिवंत करा. शिवजींनी सांगितलं वीरभद्राला, जा एखाद्या कोणत्याही पशु पक्षीचा मुंडक बघा, ते तोडा आणि त्याच्या शरीराला जोडा, तो जिवंत होईल. वीरभद्र गेला. जाता जाता त्याला एक बकऱ्याचं तोंड दिसलं. बकऱ्याचं तोंड काढलं, दक्षाच्या शरीराला जोडलं. दक्षाच्या शरीराला जसं जोडलं तसा दक्ष राजा जिवंत झाला आणि बोकडाच्या तोंडाने शिवजींची स्तुती करायला लागला. माझ्यासारखा अपराधी मीच आहे, माझ्यासारखा पापी मीच आहे, मी तुमची निंदा करायला नाही पाहिजे होती, तुमची निंदा केली म्हणून इतकं माझ्या जीवनामध्ये सगळी संकट निर्माण झाली. शिवजी तुम्ही फार मोठं दैवत आहात, तुमचं फार मोठं तत्व आहे. म्हणून शिवजीचं दर्शन करायला गेल्यानंतर महादेवाचं दर्शन घेताना बोकडाचा आवाज काढल्याशिवाय माऊली दर्शन पूर्ण होत नाही. तिथं गेल्यास बोकडाचा आवाज काढावा लागतो. आपण जातो नुसतं महादेवाचं दर्शन घेऊन येतो, फायदा मिळत नाही, त्याचं पुण्य मिळत नाही. शिवजीचं दर्शन घ्यायला गेल्यानंतर बोकडाचा आवाज काढायचा. बोकडाचा असा सतीचा दक्ष राजाची कथा, सतीच्या देहत्यागाची कथा श्रीमद भागवत पुराणामध्ये आली. आता पुढे ध्रुव बाळाची कथा येणार आहे. ध्रुव बाळाची कथा आली, वामन अवतार आला, एकंदरीत सगळ्या कथा येत 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 गजेंद्र आख्यान आलं, अजमेर आख्यान आलं. सगळ्या आख्यानातून डायरेक्ट सूर्यवंश आणि चंद्रवंशाची कथा श्रीमद भागवतामध्ये आलेली आहे. आता मधल्या कथा कोणत्या सांगणार नाही, 5:30 वाजलेत, 6 पर्यंत सगळं उरकायचंय. सूर्यवंशाची कथा. त्या सूर्यवंशामध्ये खटवांग नावाचा राजा होता. त्या खटवांगाच्याच वंशामध्ये दशरथ नावाचा राजा आला. दशरथाच्याच पोटी 4 मुलं आले. प्रभू रामचंद्रजींचं चरित्र या भागवतामध्ये थोडस संक्षिप्त आलेलं आहे. अरे रामचरित्र म्हणजे चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम एक एकाक्षरम पुंसाम महापातकनाशनम. प्रभू रामचंद्रजींचा जन्म झाला. प्रभू रामचंद्रजींचा जन्म दशरथाचा आणि सर्वांचं लग्न झाल्यानंतर दशरथाला पुत्र प्राप्त नव्हती. पुत्र कामेष्टी नावाचा यज्ञ आयोजित केला. त्याच्यामधून प्रसादाचं पायस पात्र नेलं. त्याच्यातलं कौशल्यला एक भाग दिला, सुमित्रेला एक भाग दिला. कैकेयी रुसून बसली. कैकेयी मला उशिरा का दिला म्हणून तितक्यात एक घार आली. तो पिंड घारीने झडपिला. पिंड घारीने झडपिला. अंजनीने तो सेविला. लगेच इकडे कौशल्याच्या पोटी प्रभू रामचंद्र, भरत, लक्ष्मण, शत्रुघ्न 4 जन्माला आले. पुन्हा दशरथाला सुद्धा पुत्र योगानं मरावं लागलं. 14 वर्ष माझ्या प्रभू रामचंद्रजींना वनवास सुद्धा भोगावा लागला. एकंदरीत हे सगळं रामचरित्र, प्रभू रामचंद्रजींचं चरित्र श्रीमद भागवतात
थोड्या संक्षिप्त रूपात आलेलं आहे. आता सूर्यवंशाचं वर्णन झाल्यानंतर आता चंद्रवंशाचं वर्णन आलेलं आहे. या पृथ्वीवर फार पाप जास्त झाला आणि पाप जास्त झाल्यानंतर या पृथ्वीनं गायचं रूप घेतलं. वैकुंठात देवाकडे गेली आणि रडायला लागली. वत्सरूपी पृथ्वी ब्रह्म्यापाशी जाय नेत्री वाये तो हे सांगत असे. देवाकडे जाऊन विष्णूकडे जाऊन रडायला लागली आणि देव म्हणतात कशामुळे रडतेस? ती पृथ्वी म्हणते या पृथ्वीवर लोक अनाचारानं फार वागायला लागलेत. पापी लोक जास्त झालेत, महापापी जास्त झालेत. कुणी कुणाला मान सन्मान देणार, साधू संतांचा मान सन्मान करीना. अधर्मानं वागणाऱ्या लोकांची संख्या जास्त झालेली आहे. आता ह्या लोकांचं ओझं झालंय. हे ओझं कमी करण्यासाठी देवा तुम्हाला अवतार घ्यावा लागेल. त्यावेळेस देवानं वचन दिलं आणि सांगितलं जा पृथ्वी घाबरू नको. काही काळामध्येच मी पृथ्वीवर दुष्टांचा संहार आणि भक्तांचं रक्षण करण्यासाठी अवताराला येणार आहे. आणि ते म्हणजे मथुरेमध्ये वसुदेवाच्या आणि देवकीच्या पोटी माझा जन्म होणार आहे. मग इकडे कंसाची बहीण देवकी, तिचा विवाह वसुदेवासोबत संपन्न झाला आणि संध्याकाळी लग्न झाल्यानंतर संध्याकाळी वरात निघाली. वरातीमध्ये असा सगळा साजा बाजा लावलेला रथामध्ये देवकी वसुदेव बसलेले आहे. कंस रथाचं सारथ्य करतोय. वरात निघालेली आहे आणि वरात निघाल्याबरोबर कंसाला आनंद झाला. पण तितकाच आकाशवाणी झाली, अरे दुष्ट कंसा, अरे या बहिणीच्या वरामतीच्या आनंदामध्ये तू मग्न आहेस ना, त्याच बहिणीच्या पोटी 8वा जन्माला येणारा तुझा शत्रू आणि तुझा कर्दन काळ असे. आकाशीची वाणी सांगत असे कंसा, मानी हा भरवसा बोलण्याचा. मग मात्र कंसाला राग आला. कंसानं कमरेची तलवार काढली, देवकीचं मुंडकं छाटणार. तितक्यात मारावया खड्ग घेऊन या, मारावया खड्ग धावला. हात तो धरीला वसुदेव. वसुदेवानं हात धरला. कार्य कंसा का मारतोस? आताच आकाशवाणी झाली ना, हिच्या पोटी येणारा 8वा पुत्र माझा कर्दनकाळ माझा शत्रू आहे. मग हिलाच जिवंत ठेवीला गेल्यानंतर हिच्या पुढच्याच काही विचारच नाही. वसुदेव म्हटले हिच्या पोटी जन्माला येणारा 8वा तुझा शत्रू आहे. पण एक लक्षात ठेव, ही तर शत्रू नाही. तुला वचन देतो कंसा, मी जेवढे आम्हाला पुत्र होतील तेवढे तुझ्या स्वाधीन करीन, पण हिला मारू नको. मग ह्या दोघांना बंदी खाण्यात ठेवलं. हातात बेड्या, पायात बेड्या. पहिला पुत्र झाला वसुदेवानं कंसाचा स्वाधीन केला. दुसरा झाला. मग ते सगळं पहिला पुत्र मारितच नव्हता. नारद आले लगेच, अरे कंसा, वसुदेवाला देवकीला पुत्र झाला, मारून टाक. ते म्हणला पहिला नाही, आपला शत्रू 8वा आहे. नारद मुनी म्हणले, अरे सुरुवातीकून जर 8व्याकडे मापित गेलं तर 8वा खालचा येईल आणि खालून उलट मापित आलं तर 8वा पहिला येईल. कारण म्हणजे थोडंसं कंसाचं पुण्य शिल्लक होतं आणि पुण्य शिल्लक असल्यास माणसाची चलती असते. त्याची चलती बंद करायची होती नारदजींना. पुण्य सारावया भेटे देव ऋषी, वधी बालकाशी ठेवू नको. जोपर्यंत माणसाचं पुण्य आहे तोपर्यंत काही गोष्टी चालतात. पापाचा घडा भरला पाहिजे. जोपर्यंत पापाचा घडा भरत नाही तोपर्यंत त्याला त्याच्या जागेवर येता येत नाही. मग पहिला मारला, दुसरा मारला, तिसरा मारला, चौथा मारला, 5वा मारला, 6वा मारला, 7वा मारला. आणि माझ्या भगवान कृष्ण कन्हैयाचा गर्भ आता 8वा देवकीच्या गर्भात विराजमान झालेला आहे. जसा जसा गर्भ वाढायला लागला तसं तसं देवकीच्या चेहऱ्यावर असं तेज दिसायला लागलं. देवकीचे तेज दिसे जैसा सूर्य, कंसाचे हृदय जळत असे. आता सूर्यासारखं तेज देवकीच्या चेहऱ्यावर दिसायला लागलं. तसा कंस घाबरायला लागला, जळायला लागला. पाहता पाहता श्रावण महिना आला. श्रावण महिन्याच्या वद्य अष्टमीला बुधवार होता. रात्रीचे 12 वाजले होते आणि असा झिमझिम 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 पाऊस चालू होता. अशा श्रावण महिन्यातल्या वद्य अष्टमीच्या दिवशी रात्री 12 वाजता बुधवारी माझ्या कृष्ण कन्हैयाचा जन्म मथुरेमध्ये देव
देवकीच्या आणि वसुदेवाच्या पोटी बंदीखान्यामध्ये झालेल्या आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय. कृष्ण कन्हैया लाल की जय. बंदीखान्यामध्ये कृष्ण कन्हैयाचा जन्म झाला आणि जन्मल्याबरोबर 8 वर्षाची मूर्ती कृष्ण कन्हैयाची जन्मी वसुदेवाला आणि देवकीला म्हणायला लागले, आता बाबा मी आलो जन्माला. वसुदेव म्हणला, देवा बाळा तू आता बारका हो. एकाएकी 8 वर्षाचा. ते म्हणले बारका होतो, पण तुम्हाला काही गोष्टी सांगण्यासाठी आलोय. मी बारका होणारच आहे. तुम्ही आता मला इथं ठेवू नका. आता तुम्ही काय करा, नंदाच्या घराला मजने गोकुळाला, मजने गोकुळाला, हो मजने गोकुळाला, माया उपदरी देवे देवी आणि मजने. नंदाच्या घराला, नंदाच्या घराला मजने गोकुळाला, मजने गोकुळाला, हो मजने गोकुळाला. नंदाच्या घराला मजनेही गोकुळाला, माया उपजली तेथे ठेवी माझा आणि येथे. बाबा तुम्ही मला गोकुळात घेऊन जा. तिथं माया नावाची मुलगी जन्मलेली, तिला घेऊन या. वसुदेवानं घेतलं, गोकुळात घेऊन गेले आणि गोकुळामध्ये घेऊन गेल्याबरोबर नंदबाबाच्या वाड्यामध्ये ठेवलं. वाजू दे शिट्टी, आता झाली कथाच झाली आता. गोकुळामध्ये नंदबाबाच्या तिथे जन्माला आलेली माया टोपलीत घेतली, मथुरेमध्ये परत आले आणि पाहता पाहता सकाळ झाली आणि सगळ्या गोकुळामध्ये पाहता पाहता बातमी पसरली की अरे आपल्या पाटलाला मुलगा झाला, नंदबाबाला मुलगा झाला. म्हणून आता त्या नंदबाबाच्या घरी जन्माला आलेल्या मुलगाचा आनंद उत्सव गोकुळामध्ये तयार. नंदबाबा सगळी गोकुळातली मंडळी मिळून सगळा तो आनंद उत्सव साजरा करतात. आता तोच आनंद उत्सव कृष्ण कन्हैयाच्या जन्माचा चॉकलेट या ठिकाणी आपल्या इथं साजरा करायचा आहे. सर्वांनी उठून उभा टाका. मनस्वी मनसोक्तपणाने नाचायचंय आणि कृष्ण कन्हैयाच्या जन्माचा रतन दिया हार दिया मैया जाही हार की, रतन दिया हार दिया मैया जाही हार की, कंठार कठुलत में बिनी मुक्ता मान की, कंठार कठुलत में बिनी मुक्ता हार. नंद धरा नंद भयो जय कन्हैया लाल की, नंद धरा नंद भयो जय कन्हैया लाल. भयो जय कन्हैया लाल की, नंद धरा नंद भयो जय कन्हैया लाल की.
यशोदा लालकी जय गाऊ दयानिकी यशोदा लालकी जय गाऊ दयानिकी जय हो नंद लालकी जय बोलो गोपालकी जय बोलो नंद लालकी जय बोलो गोपाल नंद खरा नंद भयो जय कन्हैया लाल की भयो जय कन्हैया लाल खरा नंद भयो जय कन्हैया लाल खरा नंद भयो जय कन्हैया आज आनंदी आनंद आज आनंदी
कान्हा दिसतो मुकुंद पती आयान कान्हा दिसतो मुकुंद पती आयान नगा नवसूचा शिंगार घे आज आनंदी आनंद
तेरा